PYQ वर भर द्या, माझं हे सांगणं आहे. कारण PYQ शिवाय काहीच नाही. कारण आता सगळेजण म्हणतात की PYQचं अनालिसिस केलं पाहिजे. आता ह्याची प्रत्येकाची मेथड आहे. आता मी तुम्हाला समजावून जर सांगितलं ना तर तुम्हाला ते पटणार नाही, कारण प्रत्येकाची मेथड वेगळी आहे PYQचं अनालिसिस करायची. म्हणजे MPSC काय करते माहिती आहे का, तुम्हाला आयोगाला समजता आलं पाहिजे. म्हणजे जे ऑप्शन आहेत ना, त्या ऑप्शनवरूनच पुढे क्वेश्चन बनतो. तुम्ही एक मागचे 21 पासूनचे पेपर बघा, आता 24-25 पर्यंतचे जे मेन्सला आलेले क्वेश्चन आहेत किंवा फॉरेस्टची आता तर एकत्रच होते किंवा कंबाईनचे, इव्हन कंबाईन प्रिलिमचे पण क्वेश्चन बघा. इव्हन तुम्ही बाकीच्या टेस्ट सिरीज वगैरे क्लासेसच्या सोडवण्यापेक्षा बाकीचे जे ग्रुप सी असेल, हे ग्रुप सीचे क्वेश्चन पण राज्यसेवेला रिपीट झाले आहेत. मी तुम्हाला त्याची उदाहरणं दाखवू शकतो. जे एवढं म्हणजे आयोगाचे काय पेपर सेटर तेच असतात, फक्त ते जे मॉडरेट किंवा हाय किंवा लो लेवलचे जे क्वेश्चन जे सेट केले असतात ते थोडे इकडे तिकडे करतात. त्यामुळे PYQ रोजच्या रोज सोडवले पाहिजे. म्हणजे टॉपिक म्हणजे माझं तर तोच आहे की मी आज समजा हिस्ट्री असेल, हिस्ट्रीचे मी 4-5 टॉपिक केले 12 वाजेपर्यंत, तर मी संध्याकाळी काही होऊ दे, मी झोपेपर्यंत त्याचे टॉपिकचे तेवढे PYQ झालेच पाहिजे. आणि कितीच वेळ लागत नाही. आपण 2-3 तास जरी PYQ ला ठेवले तर तेवढा वेळ लागतच नाही अनालिसिस. मी हार्डली अर्धा-पाऊण तासामध्ये, पहिल्या वेळेस तुम्हाला 1 तास 1.5 तास लागेल सोडवायला. पुन्हा जसं तुमच्या रिव्हिजन वाढत जातील त्यावेळेस तुम्हाला काही PYQ असे तोंड पाठ होतील की बाबा हा मेन 17चा आहे किंवा हा प्रिम्सचा 22चा आहे वगैरे. पण तुम्ही PYQ ला दुर्लक्ष करू नका, म्हणजे फक्त वाचण्याच्या मागे लागू नका. आणि तुम्हाला ऍट द एंड काय आहे की एक्झाम सोडवले तर मार्क, म्हणजे क्वेश्चन सोडवले तर तुम्हाला मार्क्स भेटणार आहेत आणि त्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे. की तुम्हाला किती नॉलेज आहे या बेसिसवर काय तुम्हाला ते सर्व्हिस कमिशन घेणार नाही पोस्टवर.